बरेचसे डायबिटिक पेशंट असतात जे बऱ्याचदा रुटीन चेकअपला येतात किंवा मला अंधुक वाटतोय, नंबर चेंज झालाय माझा, रेग्युलर चेकअपला आलोय मी, आणि त्यावेळी बऱ्याचदा तुम्ही सल्ला देता की आपण पडद्याचं पण तपासणी करायला पाहिजे कारण तुम्हाला डायबिटीस आहे. तर बऱ्याच रुग्णांना असा प्रश्न असतो की मला काही त्रास तर होत नाहीये, सगळं क्लिअर दिसतंय, तर तुम्ही कशाला हा आणखी एक ऍडिशनल चेकअप माझा करून घेताय, त्याच्यामुळे खर्चही वाढतोय माझा, वेळही जाणार आहे. तर नेमकं का तुम्ही असं चेक करून घेता लोकांचे डोळे? जसं आपण बघतो की एक एक प्रकारचा जो डायबिटीज असतो ज्याला आपण टाईप 2 डायबिटीज म्हणतो, आणि एक प्रकारचा जो डायबिटीज असतो त्याला टाईप 1 डायबिटीज म्हणतो. युजली जो अडल्ट लोकांना होतो तो टाईप 2 डायबिटीज असतो. युजली जेव्हा किंवा टाईप 2 डायबिटीज डायग्नोस होईल त्याच दिवशी किंवा त्याच दिवसानंतर लगेच आपण पडद्याचं चेकअप करायला पाहिजे. ते सगळ्यात फर्स्ट चेकअप असतं. आणि टाईप 2 डायबिटीज, टाईप 1 डायबिटीज असेल तर ॲटलिस्ट विदिन फर्स्ट 5 वर्षामध्ये एकदा आपण पडद्याचं चेकअप करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही केव्हाही, तुम्हाला शुगर असेल आणि तुम्ही केव्हाही डॉक्टरांकडे जाल तर एकदा शक्यतो डोळ्याचं किंवा पडद्याचं चेकअप करून घ्यायला पाहिजे.